नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। जसं तुम्ही व्हिडिओचा टायटल बघू शकतात की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही नवीन आणि यूजफुल अशा होम ऑर्गनायझेशन अँड डेकोरेशनच्या काही आयडिया शेअर करणार आहे। तर सुरू करूयात। आपली पहिली टिप आहे की आपल्या घराच्या एंट्रन्स जवळ जर तुम्ही शू रॅक ठेवत असणार किंवा कुठचाही कपाट ठेवत असणार तर त्या ठिकाणी एक तुम्ही अशा प्रकारचा कप ठेवू शकतात किंवा ग्लास ठेवू शकतात आणि मग त्या आपल्याला उपयोगी असणाऱ्या वस्तू जसं काय कात्री असेल, कटर असेल, बॅटरी असेल किंवा टेस्टर, 2 पेन असू द्यात, जवळच्या जवळ असू द्यात, एंट्रन्स जवळ असू द्यात। म्हणजे काय की एखादं पार्सल आलं किंवा काही तुमची मेल आली तर तुम्ही लगेच तुम्हाला पार्सल कट करण्यासाठी कात्री अगदी वेळेवरती मिळू शकते, कटर वेळेवरती मिळू शकतं। साइन करायची असेल कुठल्या पार्सलवरती तर पेन जवळ हवा। त्याचप्रमाणे छोट्याशा ग्लासमध्ये मी काही सुटे पैसे ठेवले आहेत, नाणी ठेवले आहेत। मग काही अगदी वेळच्या अगदी लगेच आपल्याला पैसे लागत असेल म्हणजे नाणी लागत असेल तर ती लगेच आपल्या हातात यावी, तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या टिपचा आपल्या घरात नेहमी वापर करू शकतात। दुसरी टिप आहे की आपण लिव्हिंग रूममध्ये सोफा आणि चेअर ठेवत असतो, त्यावरती कवर लावली असतात, कुशनला कवर लावलेली असतात। तर ही जी कवर आहे ती महिन्यातनं एकदा धुवायला काढा आणि नवीन कवर सोफ्यावरती आणि कुशनवरती लावायचे आहेत। त्याच्याने काय होतं की आपला एक लिव्हिंग रूमचा जो थोडासा चेंज होतो, नुसते कवर जरी चेंज झाले तरी लुक चेंज होतो। शिवाय जी आपली कवर धुवायला काढले तर सोफा आणि चेअरची डीप क्लिनिंग देखील याच बरोबर होऊन जाते। तर ही टिप पण देखील तुम्ही नेहमी आपल्या घरात फॉलो करू शकतात। पुढची टिप आहे की माझ्या लिव्हिंग रूममध्ये मी सोफा आणि चेअर अशा एल आकारामध्ये ठेवत असते आणि खाली कार्पेट लावला आहे। तर बऱ्याच वेळा जो सेंटर टेबल असतो किंवा मिडल जो आपण टेबल लावत असतो तो असं मध्यभागी ठेवला तर त्याचे काही तोटे असू शकतात, हे मी तुम्हाला सांगते आहे। एक तर याने जागा व्यापली जाते, तर अशा वेळेस मी काय करते की जो राऊंड माझ्याकडे सेंटर टेबल आहे ते मी एका कोपऱ्यामध्ये ठेवला आहे, शू रॅक आहे त्याच्या कोपऱ्यात ठेवला आहे आणि त्यावरती प्लांटर ठेवला आहे। यामुळे काय फायदा होतो की जी मधली जागा आहे ती मोकळी होते, जागा अडत नाही। टेबल ठेवला की तो अगदी मध्ये येतो आणि जर तुमच्या घरात माझ्यासारखा लहान मुलगा असेल तर नेहमी पडण्याची भीती असते, टेबल लागण्याची भीती असते। तर मग अशा वेळेस तुम्ही हवं असल्यास जो सेंटर टेबल आहे तो तुम्ही थोडे दिवस असं साईडने ठेवू शकतात। पुढची टिप आहे की प्रत्येकाच्या घरात कर्टन्सचे 2 ते 3 एक्स्ट्रा सेट हे नेहमी असतच असतात। या ठिकाणी मी 2-3 टिप तुम्हाला एकत्र सांगणार आहे की माझ्याकडे हे असे 4 एक्स्ट्राचे सेट आहे, अजून 2 आहेत पण सध्या व्हिडिओपुरता हे 4 तुम्हाला दाखवते आहे। कोणतेही कर्टन्स निवडताना ते तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये निवडा, म्हणजे तुमचे जे बेडशीट आहे त्याला मॅचिंग म्हणून निवडा। एक काही फेंटमध्ये घ्या आणि काही डार्कमध्ये घ्या, मग असं कॉम्बिनेशन करून तुम्ही कर्टन्स लावू शकतात। बऱ्याच वेळा कर्टन्स ठेवायला असं एक प्रॉपर जागा किंवा कसं त्याचं स्टोरेज करावं हे काही जणांना प्रश्न पडलेला असतो। तर एक सोपा उपाय असा आहे की आपल्याकडे नेहमी अशा प्रकारचे साडी केस असतात, तुम्हाला ॲमेझॉनवरती किंवा दुकानावरती सहजपणे हे साडी केस मिळू शकतात। याचा वापर मी पडदे ठेवण्यासाठी करणार आहे। यामुळे काय होतं की पडदे हे नेहमी चांगल्या घडीमध्ये असतात, त्यांची घडी विस्कटत नाही। शिवाय ओपन ठेवले तर मग त्याच्यावरती धूळ बसते, खराब होतात। नुसते जरी तुम्ही कपाटात ओपन ठेवले तरी कपाटात देखील धूळ बसत असते। त्यामुळे कर्टन हे नेहमी चांगल्या जे वापर झाल्यानंतर त्याला एक तर ड्रायक्लीनचे असतील तर ड्रायक्लीन करून घ्या, त्यानंतर प्रेस करून चांगल्या प्रकारे घडी घालून अशा प्रकारच्या बंद साडी केसमध्ये ठेवा, म्हणजे ते खराब होणार नाही। आणि कर्टन्स अशी गोष्ट असते की ती वर्षानुवर्षे चालणारी गोष्ट असते, लवकर खराब होत नाही। त्यामुळे त्याचं नेहमी स्टोरेज करणं, मेंटेन करणं खूप गरजेचं असतं। अशा प्रकारच्या साडी केसमध्ये ठेवलं तर तुम्ही कुठच्याही जागेत, कुठच्याही कपाटात असेल किंवा बेडमध्ये अगदी व्यवस्थितपणे तुम्ही तुमचे जे कर्टन्स आहे किंवा पडदे आहेत ते स्टोअर करून ठेवू शकतात। ही आयडिया देखील खूप महत्त्वाची आहे। ही आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।
पुढची टीप आहे आर्टिफिशियल ज्वेलरी कशा प्रकारे स्टोरेज करायची किंवा कशा प्रकारे ती मेंटेन ठेवायची। तर माझ्याकडे असे झिपलॉक पाऊच आहे, त्या पाऊचमध्ये मी आर्टिफिशियल ज्वेलरीचे नेकलेस किंवा इयरिंग्स असेल, ब्रेसलेट असतील अशा गोष्टी ठेवत असते। जर तुमच्याकडे अशा प्रकारचे झिप पाऊच नसतील तर आपण जेव्हा नेकलेस वगैरे हार विकत घेतो तर त्यासोबत एक प्लास्टिकची पॉलिथिन येत असते, त्यात ते पॅक करून येत असतात। जसं मी व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवते आहे, तुम्ही त्या प्लास्टिकच्या पिशवीत जरी ठेवले तरी चांगल्या प्रकारे ते राहतात। याने काय होतं की तुमचा जो नेकलेस आहे किंवा हार आहे त्याची पॉलिश जात नाही, खराब होत नाही। आणि मुंबईसारख्या वातावरणात जर तुम्ही राहत असणार तर लवकर अशा आर्टिफिशियल ज्वेलरी खराब होतात। तर नेहमी अशा पॉलिथिन बॅगमध्ये किंवा झिपलॉक पाऊचमध्ये किंवा स्पेशल ज्वेलरी ठेवण्यासाठी पाउचेस येतात, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात। हा एक मोठा ज्वेलरी बॉक्स आहे। मग मी हे काय करते, हे सगळे जे पाऊच आहे ह्या एका ज्वेलरी बॉक्समध्ये ऑर्गनाइज करून ठेवते। याने काय होतं की सगळे हार आहेत ते एकाच पाऊचमध्ये राहतात, इकडे तिकडे जात नाही। शिवाय बंद पाऊचमध्ये असल्याने ते खराब देखील होत नाही, वर्षानुवर्षे चांगल्या स्थितीत राहतात। तर तुम्ही सुद्धा अशा ज्वेलरी बॉक्सचा वापर करा। तुमचे जे आर्टिफिशियल नेकलेस असतील, इयरिंग्स असतील, इवन तुमचे जे बांगड्या वगैरे असतात त्या ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पाउचेसचा वापर करू शकतात। आता दुसरा एक मी तुम्हाला आणखीन एक ऑर्गनायझेशन आयडियाज दाखवते आहे की अशा प्रकारचे पार्टिशनमध्ये प्लास्टिकचे बॉक्स आजकाल येत असतात। त्या बॉक्समध्ये मग मी बांगड्या ठेवल्या आहेत, छोट्या मोठ्या जे आपल्या वस्तू असतात, मग ते जोडवे असतील किंवा मणी मंगळसूत्र असेल, अशा काही गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा मी अशा पार्टिशनवाल्या बॉक्सचा वापर करा। याने देखील तुमचं जे बांगड्यांची पॉलिश आहे ती नेहमी चांगली राहते, खराब होत नाही। शिवाय तुम्ही सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या पार्टिशन बॉक्सचा वापर करू शकतात। याने देखील तुमचे दागिने आहेत ते अगदी व्यवस्थितपणे ऑर्गनाइज राहतात। त्याचप्रमाणे माझ्याकडे असा एक छोटासा पार्टिशनचा बॉक्स आहे, त्या ठिकाणी मग मी इयरिंग्स वगैरे स्टोअर करून ठेवत असते। तर अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या ऑर्गनायझेशनच्या टिप वापरून जर तुमचं घर ऑर्गनाइज केलं तर ते नेहमी चांगलं राहतं, डेकोरेट देखील राहतं, नीटली ऑर्गनाइज देखील राहतं, पसारा होत नाही, सगळ्या गोष्टी या जागच्या जागी राहत असतात। तर या ऑर्गनायझेशन टिप्सचा तुम्ही नक्की तुमच्या घरात वापर करा। तर मैत्रिणींनो, आता व्हिडिओ संपण्याची वेळ झाली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।